नमस्कार, मानदेशी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पिझ्झा केक बनवणार आहोत, तोही विदाउट फॉन्डंट। तर चला आपण बघूया। तर आपण पिझ्झा केक बनवण्यासाठी जो सॉस वापरणार आहे त्यासाठी मी इथं काय केलेलं आहे, जेल घेतले आणि जेलमध्ये लाल रंग टाकलेला आहे आणि अशा पद्धतीत पाइपिंग बॅगमध्ये हे भरून घेतलेलं आहे। आणि आपण जो पिझ्झा केकवर चीज म्हणून वापरणार आहे त्यासाठी मी इथं व्हाईट कंपाऊंड घेतलेला आहे व ते किसून घेतलेलं आहे। पिझ्झामधील आपण जी टोमॅटो असतं त्यासाठी मी इथं चेरी घेतलेली आहे, ते आपण कट करून बघणार आहे। हिरव्या कलरची जी शिमला मिरच असते त्यासाठी मी जेलो घेतलेला आहे हे, आणि पिवळ्या कलरच्या शिमला मिरचीसाठी मी इथं बेदाणे घेतलेले आहेत। व कोलाय असतं पिझ्झामध्ये त्यासाठी आपण इथं काळे द्राक्ष घेतलेले आहेत। तर आपण अशा पद्धतीमध्ये चेरी कट करून घेणार आहे। आपण इथं पिवळी शिमला मिरची म्हणून जे मनुके वापरणार आहे ते अशा पद्धतीत आपण बेदाणे वापरणार आहे त्या अशा पद्धतीने आपण थोडंसं फ्लॅट करून घेऊया ह्याला। हे जेलो पण आपण कट करून घेऊया व आपण इथे जे काळे द्राक्षे वापरलेले आहेत त्याचा पुढचा भाग कट करून घ्यायचा, मागचा पण आणि हा मधला भाग असा, म्हणजे हा आपला असा हा ऑलायचा शेप येईल। तर अशा पद्धतीने आपण पिझ्झा केकच्या टॉपिंगसाठी हे सर्व आपण रेडी करून घेतलेलं आहे। केक बेसला आपण थोडी क्रीम लावून घेऊया। इथेही आपण पहिली लेअर ठेवून दिलेली आहे। आता हा आपण शुगर सिरपने सोक करून घेऊया संपूर्ण केक। क्रीम लावून घेऊया। लेवल करून घेऊया। केकच्या 2च लेअर केल्या होत्या, तुम्हाला हव्या असल्यास तुम्ही 3 देखील करू शकता। तर हे आपण शुगर सिरपने सोक करून घेऊया। क्रीम लावून घेऊया। आता आपण संपूर्ण केकवर कव्हर करून घेऊया क्रीमने केक। वरती देखील आपण अशा पद्धतीने क्रीम सर्व बाजूने लावून घेऊया। लेवल करून घेऊया। अशा पद्धतीने आपण सर्व हे लेवल करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। या इथं मी पाइपिंग बॅग मध्ये व्हिपिंग क्रीम मध्ये चॉकलेटी थोडासा चोको ब्राऊन कलर घातलेला होता। तर अशा पद्धतीत आपण हे करून घेऊया। मग असे आपण जे रेड कलरचं जेल सॉस मधून टाकणार होतो ते आपण असं हे सर्व पसरून घेऊया केक वरती। अलगद असं हे आपण पसरवून घेऊया। आपण सर्व बाजूने इथं असं हे आपला सॉस पसरवून घेतलेला आहे पिझ्झा केक वरती। आता आपण याच्यावर चीज टाकून घेऊया, म्हणजेच आपण मगाशी जे किसलेलं होतं ते व्हाईट कंपाऊंड
ऑलिव्हज आपण मगाशी जे केलं होतं ते द्राक्षांपासून. किती सुंदर दिसतंय हे तुम्ही बघू शकता. तर हे आपण पिवळा शिमला मिरची म्हणून जे बेदाणे घेतले होते ते देखील आपण हे ठेवून घेऊया. हलका आपण सर्व हे प्रेस करून घेऊया. वरून यावर आपण थोडंसं चीज म्हणजेच आपण जे चॉकलेट कंपाऊंड केलं होतं ते आपण असं टाकून देऊया. याच्या खालच्या साईडला केकच्या खालच्या साईडला देखील अशा पद्धतीत आपण डिझाईन करून घेऊया. या इथं मी कोणतंही नोझल वापरलेलं नाही. तर हा अतिशय सुंदर असा आपला पिझ्झा केक तयार आहे. खूप सुंदर दिसतोय, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. आणि हा आपला आजचा पिझ्झा केक तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे आपल्या मानदेशी चॅनलचे सर्व जे रेसिपींचे नोटिफिकेशन